आजचा दिवस इतका धावपळीचा आहे, पण शेवटी काय खास होणार आहे माहिती आहे का? नमस्कार, शुभ सकाळ. आज सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट थेट अंघोळ केली, मन फ्रेश आणि लगेच देवपूजाला लागले. कारण आजचा दिवस अगदी फुल ऑन कामाने भरलेला. स्वयंपाकघरात पाऊल टाकताच सगळीकडे भांड्यांचा आवाज, पीठ मळायचा वास आणि आम्ही बाजरीच्या पापड्या आणि काही खारोड्या घालणार आहोत. त्याचबरोबर बटाट्याचे आणि शाबूच्या काटेकुंडुळे पण बनवायचे. हातात पीठ, बाजूला उन्हात वाळत घातलेल्या पापड्या आणि मध्येच थोडं हसणं, थोडं बोलणं, असा सगळा माहोल चालू होता घरात. पण मजा कुठे माहितीये, असं सगळं काम चालू असताना गार्गी वारंवार येते आणि विचारते, आपण जत्रेत कधी जाणार आहोत? तिच्यासाठी तो बुक स्टॉल नाहीये. ती म्हणते, आपण जत्रेत कधी जाणार? कारण तिथे रंगीबेरंगी लाईट्स आहेत आणि खूप सगळी पुस्तकं. खरं ना, आपण मोठे झालो की साध्या गोष्टी म्हणजे मजा शोधायची विसरून राहतो, पण मुलं त्या गोष्टींना जत्रा बनवतात. आता देवपूजा, दिवा लावला आणि पुन्हा कामाला लागले. संध्याकाळी सगळं पूर्ण करून गार्गीला तिच्या जत्रेत घेऊन जायचंय. तुमच्याकडे पण असं काही असतं का जे तुमच्यासाठी साधं आहे पण मुलांसाठी खूप खास आहे? एका बाजूला बटाटे, साबुदाणा शिजत होता, उकळत्या पाण्याचा आवाज, वाफ सगळीकडे पसरलेली आणि दुसऱ्या बाजूला आई पीठ करत होत्या. इतक्यात गार्गी आपल्याच दुनियेत तिचा अभ्यास पूर्ण करत होती. शांतपणे बॅग भरते आणि कपाटात ठेवते. कोणी काही सांगितलं नाही तरी तिचं सगळं काम नीट चालू करते तिचे ती. आणि मग मला एकदम जाणवलं, घरात एवढी काम सुरू आहेत पण प्रत्येक जण आपल्या आपल्या कामामध्ये बिझी आहे. कोणती घाई नाही, कोणाही कोणाला ओरडत नाही, पण सगळं सुरळीत छान चालू आहे. कधी कधी सगळं परफेक्ट असण्यापेक्षा सगळं शांतपणे चालू असताना छान आणि सुंदर पण दिसतं. घर म्हणजे फक्त काम नाही, तर त्या कामामध्ये असलेली छोटीशी शांतता. आता बटाटे उकडून झालेले आहेत, साबुदाणाही तयार आहे आणि पुढचं काम सुरू करण्यापूर्वी गरम गरम चहा घेतला. साबुदाणा आणि बटाटे उकडून झाले आणि लगेच पुढचं काम सुरू. पापड्यांसाठी पाणी गरम करायला ठेवलं, कारण आता खरी प्रोसेस सुरू होणार होती. एका गॅसवर पाणी उकळत होतं आणि दुसऱ्या बाजूला मी पटकन चहा ठेवला, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. थोड्या वेळात चहा तयार झाला आणि मग सगळ्यांनी चहा घेतला. थोडं फ्रेश वाटलं. तोपर्यंत आई तयारी करत होत्या. अद्रक आणि थोडे जिरे, मीठ, लसूण कुटून घेतलं. पाणी छान उकळायला लागलं. त्यात एक एक करून सगळं टाकलं. मग बाजरीचं भरडलेलं पीठ टाकलं आणि तिथून सुरू झाला खरा गेम. मी सतत हलवायचं थांबलं नाही, कारण खाली चिटकायची भीती आणि थोड्याशा गाठी झाल्या की मग ते छान नाही होत. मी आणि आई दोघी मिळून पीठ हलवत होतो बारीबारीने. हात दुखायला लागले, पण थांबायचं नाही, कारण जर नीट नाही शिजलं की तर पापड्या पण छान होत नाहीत आणि त्याचे तुकडे होतात. तेव्हा कळतं साधे दिसणारे छोट्या गोष्टी पण किती मेहनती असतात. त्यातून तर वाळवणीचे पदार्थ. घरातल्या या गोष्टी आपल्याला शांतपणे काम करायला शिकवतात. आता आई थोडंसं ते पीठ बघतायत आणि मी बटाट्याचे साबुदाणा मिक्स करून वरती खारोड्या घालायला टेरेसवर निघाले. बटाटा आणि साबुदाणा मिक्स करून छान बॅटर रेडी केलं होतं आणि ते घेऊन मी सरळ टेरेसवर गेले. टेरेसवर हलकं ऊन होतं. हातात चमचा आणि एक एक करून काटेकुंडुळे घालायला सुरुवात केली. पांढरे शुभ्र गोल गोल काटेकुंडुळे तयार होत होते. माझे गोल गोल होते, आमच्या ह्यांनी काहीतरीच करून ठेवलं होतं. तोपर्यंत आई वरी आल्या आणि मग आम्ही दोघींनी मिळून बाजरीच्या कुरवड्या करायला सुरुवात केली. हातावर पीठ, समोर रांगोळीसारखं मांडलेल्या कुरवड्या आणि मध्येच गार्गी. आम्ही काय करत असून आणि गार्गी शांत बसते. असं कधीच होत नाही. तीही लगेच आली, मी पण करणार म्हणाली आणि तिच्या छोट्या छोट्या हाताने ती कुरवड्या घालायला लागली. थोड्या वाकड्या तिकड्या, पण तिच्यासाठी ते परफेक्ट होतं. सगळं काम झाल्यावर भांडी घेऊन खाली आलो. किचन नीट साफ केलं, सगळं जागेवर ठेवलं आणि संध्याकाळी परत टेरेसवर गेलो. सकाळची सगळी मेहनत आता वाळून तयार झाली होती. एक एक करून कुरवड्या काढताना खरंच वेगळं समाधान वाटत होतं. गार्गी बाजूला तिची मेहनत करत होती. कधी कधी सगळं परफेक्ट असण्यापेक्षा एकत्र केलेलं काम जास्त आठवणीत राहतं. टेरेसवर सगळ्या काटेकुंडोळ्या खाली आणल्या, घरात नीट ठेवल्या आणि आता वेळ झाली गार्गीच्या फेवरेट प्लॅनची. आज आम्ही जाणार होतो तिच्या जत्रेत. गार्गीने पटकन तयारी केली आणि आम्ही चालत निघालो बुक स्टॉलकडे. दुरूनच रंगीबेरंगी लाईट दिसत होत्या, लहान लहान स्टॉल्स आणि सगळीकडे वेगवेगळ्या वस्तू. गार्गीच्या डोळ्यात एकदम चमक. ती म्हणते, ही माझी जत्रा. बुक्सच्या रांगा, स्टॉल, बुक्स, ड्रॉइंग बुक्स. ती फक्त एक एक बुक्स हातात घेते, पुन्हा ठेवते, पुन्हा बघते. पुस्तक बघताना ती तितकी हरवली की आम्ही तिला 2-3 वेळा हाक मारली. शेवटी तिने काही बुक्स निवडल्या आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदम खरंच खूप बघण्यासारखा होता. तिथे फक्त बुक्स नाही, प्लास्टिक, स्टीलच्या वस्तू, लाकडी वस्तू, शोप्स, छोटे टेबल्स, लॅम्प, सगळं काही होतं.
थोडी खरेदी केली आणि परत निघालो घरी. रस्त्यात गार्गीसाठी आणि आम्ही थोडंसं आमच्यासाठी पण गरम गरम समोसा आणि वडापाव घेतला. चालत चालत खात घरी आलो. तिचं हसू सगळं सांगत होती. कधी कधी मोठ्या गोष्टीमध्ये आनंद शोधायची गरज नसते. लहान मुलांसोबत साधं फिरणं जत्रा बनते. घरी आलो, सगळं सामान नीट ठेवलं, देवपूजा केली आणि दिवस एकदम छान संपला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.